Hello students, today we are going to study maths. In this video, we are studying about chapter 5 expansion formulae practice set 5.3. The practice set 5.3 आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. Practice set 5.3 question first expand. First sub question 2m minus 5 bracket cube. तर विद्यार्थी मित्रांनो a मायनस बी ब्रॅकेट क्यूबच्या एक्सपान्शनप्रमाणे आपण हे एक्सपान्शन करणार आहोत. ते तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे आणि जर अभ्यासले नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही ते जरूर अभ्यासा. a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन काय होतं पहा. a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. आता या ठिकाणी एसाठी आपल्याला 2m दिलेले आहेत आणि बीसाठी 5 दिलेले आहेत. पहा, एच्या जागी 2m आणि बीच्या जागी 5 आहेत. 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मीन्स 2m क्यूब मायनस 3 इंटू ए स्क्वेअर मीन्स 2m स्क्वेअर बी 5 प्लस 3 इज कॉन्स्टंट ए 2m बी स्क्वेअर इज 5 स्क्वेअर मायनस बी क्यूब मीन्स 5 क्यूब इज इक्वल टू 2m bracket cube of 2 is 8m cube minus 3 2m bracket square of 2 is 4m square into 5 plus 3 into m is 2m 5 square is 25 minus 5 cube is 125 is equal to 8m cube minus 3 4s are 12 5s are 60m square plus 3 2s are 6 and 25 6 are 150m minus 125 means 2m minus 5 bracket cube is equal to 8m cube minus 60m square plus 150m minus 125. Second sub question 4 minus p bracket cube. Here a is equal to 4 and b is equal to p. पहा, सर्व एक्झाम्पल ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब या एक्सपान्शन फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत. फक्त ए आणि बीची व्हॅल्यू वेगळी दिलेली असेल, बाकी काहीही त्यामध्ये बदल नाही. द 4 मायनस बी पी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब ए मीन्स 4 क्यूब मायनस 3 इज कॉन्स्टंट ए स्क्वेअर 4 स्क्वेअर बी इज पी प्लस 3 ए इज 4 बी स्क्वेअर मीन्स पी स्क्वेअर minus p cube b cube means p cube. In place of b there is a p is equal to cube of 4 is 64 minus 3 into 4 square is 16 p plus 3 into bracket 4 p square minus p cube is equal to 64 minus 16 3 is a 48 p 3 4 is 12 p square minus p cube. Next, third sub question 7x minus 9y bracket cube. Here a is equal to 7x and b is equal to 9y. Then 7x minus 9y bracket cube is equal to a cube means 7x cube minus 3 into a square means 7x bracket square into b means 9y plus 3 into a means 7x and b means 9y bracket square minus b cube means 9y bracket cube. By using the formula a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. तर प्रत्येक वेळी या एक्झाम्पलनं आपण हे एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करणार आहोत. पहा पुढे 7x cube of 7 is 343x cube minus 3 into 7x square 7 square is 49 x square into 9y plus 3 into 7x square of 9 is 81 y square minus 9y cube of 9 is 729 y cube is equal to 343 x cube minus 3 multiplied by 49 multiplied by 9 is 1323. तुम्ही करून पहा. 3 into 49 into 9 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 1323
एक्स स्क्वेअर वाय प्लस 3 इंटू 7x इंटू 81y स्क्वेअर मीन्स 3 7 21 इंटू 81 इज 1701 xy स्क्वेअर मायनस 729y क्यूब. नेक्स्ट फोर्थ सब क्वेश्चन 58 क्यूब. आता 58 क्यूब 58 मल्टिप्लाय बाय 58 मल्टिप्लाय बाय 58 असाही आपल्याला करता येतो. पण या ठिकाणी बाय युजिंग एक्सपान्शन फॉर्म्युले असं सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून हे सॉल्व करणार आहोत. आता 58 म्हणजेच काय, तर 60 मायनस 2 60 मायनस 2 केले तर 58 मिळतात. 60 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब मीन्स ए इज इक्वल टू 60 अँड बी इज इक्वल टू 2. म्हणजे ज्या ठिकाणी ए पाहिजे तिथे 60 लिहिणार आहोत आणि जिथे बी पाहिजे तिथे आपण 2 लिहिणार आहोत. Therefore 58 cube is equal to 60 cube minus 3 into 60 square into b means 2 plus 3 into 60 into 2 square minus 2 cube. 60 क्यूब. आता युनिट प्लेसला 0 असला की त्याचा स्क्वेअर क्यूब कसा करायचा पहा. युनिट प्लेसला 0 आहे आणि क्यूब करायचा आहे म्हणून तो 0 3 टाइम्स, क्यूब आहे म्हणून 3 टाइम्स लिहायचा. या ठिकाणी लिहिला. आता 6चा क्यूब, क्यूब ऑफ 6 इज 216, तो पुढे लिहायचा म्हणजे आपल्याला सहजपणे त्याचा क्यूब करता येतो. मायनस 3 इंटू 60 स्क्वेअर. आता इथं पण युनिट प्लेसला 0 आहे आणि स्क्वेअर आहे म्हणून 0 2 टाइम्स, स्क्वेअर आहे म्हणून 2 टाइम्स 0 लिहिला. स्क्वेअर ऑफ 6 इज 36 इंटू 2 प्लस 3 इंटू 60 स्क्वेअर ऑफ 2 इज 4 मायनस क्यूब ऑफ 2 इज 8 इज इक्वल टू 2,16,000 मायनस 3 to the 6 and 6 into 3,600 is equal to 21,600 plus 3 into 60 into 4 is 720 minus 8. आता इथं प्लस मायनस केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 1,95,112 इज द क्यूब ऑफ 58. नेक्स्ट फिफ्थ सब क्वेश्चन 198 ब्रॅकेट क्यूब. आता 198 आपल्याला कसा लिहिता येईल पहा, 200 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब. आता 200च आपण का घेतला तर युनिट प्लेस टेन्स प्लेसला 0 असल्यामुळे आपल्याला त्याचा स्क्वेअर क्यूब करणे सोपे जाते. त्यामुळे आपण काय लिहिलं 200 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब. हिअर ए इज इक्वल टू 200 अँड बी इज इक्वल टू 2 मीन्स 198 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a cube means 200 cube minus 3 into a square means 200 square into b means 2 plus 3 into a 200 b square is 2 square minus b cube means 2 cube is equal to. आता याचा क्यूब कसा करायचा पहा, युनिट आणि टेन्स प्लेसला 0 आहे, 2 0 आहेत आणि क्यूब करायचं आहे म्हणजे ते 3 टाइम्स 3 to the 6 म्हणजे या ठिकाणी 6 टाइम्स 0 आला आणि 2चा क्यूब येतो 8 म्हणून त्या ठिकाणी 8 आपण लिहिलेला आहे. मायनस 3 इंटू 200 स्क्वेअर. आता इथं युनिट आणि टेन्स प्लेसला मिळून 2 0 आहेत आणि स्क्वेअर आहे म्हणजे त्याची ट्वाईस होणार. 2 0 होते त्याचे 4 0 होतील. इथे 4 0 लिहिले. स्क्वेअर ऑफ 2 इज 4 इंटू 2 प्लस 3 इंटू 200 2 स्क्वेअर इज 4 मायनस 2 क्यूब इज 8 इज इक्वल टू 80 lakh मायनस 3 to the 6 6 4 24 आणि हे 4 0 असेच येतील मीन्स 2,40,000 प्लस 4 3 12 12 0 0 12 0 0 12 2 24 2,400 मायनस 8. हे ॲडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर काय मिळणार आहे पहा 77,62,392 इज अ क्यूब ऑफ 198. नेक्स्ट 6th sub question 2p minus 1/2p bracket cube. Here a is equal to 2p and b is equal to 1/2p. Means 2p minus 1/2p bracket cube is equal to a cube means 2p cube minus 3 into 2p square into 1/2p plus 3 into 2p into 1/2p bracket square minus 1/2p bracket cube. म्हणजे जिथं ए आहे तिथं 2p आणि बी आहे तिथं 1/2p आपण लिहिलेला आहे इज इक्वल टू 2p क्यूब. क्यूब ऑफ 2 इज 8p क्यूब मायनस 3 इंटू स्क्वेअर ऑफ 2p
2p स्क्वेअर आहे, 2p स्क्वेअर मीन्स 2p मल्टिप्लाय बाय 2p इंटू 1/2p प्लस 3 इंटू 2p 1/2p ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स 1/2p इंटू 1/2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब क्यूब ऑफ 1 इज 1 अपॉन क्यूब ऑफ 2 इज 8 इंटू पी क्यूब. आता या ठिकाणी 2p इंटू 2p मल्टिप्लाय न करता असं का लिहिलं पहा, तर हा न्यूमरेटरमधला 2p आणि डिनॉमिनेटरमधला 2p कॅन्सल होईल. इथे सुद्धा न्यूमरेटरमधला 2p आणि डिनॉमिनेटरमधला 2p कॅन्सल होईल. म्हणजे काय येईल पहा, 8p क्यूब मायनस 3 इंटू 2p प्लस 3 इंटू 1/2p मायनस 1/8p क्यूब इज इक्वल टू 8p क्यूब मायनस 3 to the 6p plus 3/2p minus 1/8p cube is the final answer. Next, 7th sub question, 1 minus 1/a bracket cube. Here a is equal to 1 and b is equal to 1/a. Therefore 1 minus 1/a bracket cube is equal to 1 cube minus a into minus 3 into a square means 1 square into b means 1/a plus 3 into 1 into 1/a bracket square minus 1/a bracket cube. Cube of 1 is 1. Here square of 1 is 1 means 3/a plus 3 square of 1 is 1 means 3/a square. इथे 1/a चा स्क्वेअर आहे means 3/a square minus 1/a cube means 1/a cube. Next, 8th sub question, x/3 minus 3/x bracket cube. Here a is equal to x/3 and b is equal to 3/x means x minus 3/x bracket cube is equal to a cube means x/3 bracket cube minus 3 into x/3 square into 3/x plus 3 into x/3 into 3/x square minus 3/x bracket cube is equal to x/3 bracket cube means x cube upon cube of 3 is 27 minus x/3 bracket square means 3 into x/3 into x/3 into 3/x plus x/3 into 3/x bracket square means 3/x into 3/x minus cube of 3 is 27 upon x cube is equal to हा न्यूमरेटरमधला 3 आणि डिनॉमिनेटरमधला 3 कॅन्सल होईल, न्यूमरेटरमधला x डिनॉमिनेटरमधला x कॅन्सल होईल. इथे पण पहा, डिनॉमिनेटरमधला 3 न्यूमरेटरमधला 3 न्यूमरेटरमधला x डिनॉमिनेटरमधला x कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील, एक्स क्यूब अपॉन 27 मायनस 3 इंटू एक्स बाय 3 प्लस 3 इंटू 3/x मायनस 27 अपॉन एक्स क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 27 मायनस हा न्यूमरेटरमधला आणि डिनॉमिनेटरमधला 3 कॅन्सल होईल, म्हणजे इथं एक्स राहील प्लस 3 3 9 अपॉन एक्स मायनस 27 अपॉन एक्स क्यूब. तर अशा पद्धतीने a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन जर तुम्ही लक्षात ठेवलं तर कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येईल. क्वेश्चन नंबर 2, सिम्प्लिफाय. फर्स्ट सब क्वेश्चन, 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. आता या ठिकाणी a प्लस बी ब्रॅकेट क्यूब अँड a मायनस बी ब्रॅकेट क्यूब ही दोन्ही एक्सपान्शन फॉर्म्युले आपण सेम टाईम यूज करणार आहोत. या ठिकाणी लिहिलेले आहेत पहा, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब and a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. तर हे दोन फॉर्म्युले यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब, या ठिकाणी एच्या जागेवरती 2a दिलेला आहे आणि बीच्या जागेवरती बीच दिलेला आहे. म्हणजे जिथे ए आहे तिथे आपण 2a लिहिणार आहोत आणि बीच्या जागेवर बीच येणार आहे. म्हणजे काय होईल पहा, a cube means 2a cube plus 3 into 2a square into b plus 3 into 2a into b square plus b cube मायनस, आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये आपण लिहूया बाकी 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन काय येईल, 2a क्यूब मायनस 3 इंटू 2a स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू 2a इंटू बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. आता हे एक्सपान्शन केलेलं आहे आपण क्यूब स्क्वेअर करून घेऊया. 2a क्यूब क्यूब ऑफ 2 इज 8a क्यूब प्लस
square of 2 is 4, 4 3 is 12 a square b plus 3 2 is 6 ab square plus b cube. आता हे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे ते तसंच ठेवून आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया. 2a क्यूब मीन्स 8a क्यूब मायनस 3 2 is 6a. पहा या ठिकाणी 2a स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर 4 होईल, 4 3 is 12 a स्क्वेअर b प्लस 3 2 is 6 ab स्क्वेअर मायनस b क्यूब इज इक्वल टू. आता आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणजे ब्रॅकेट आधी काढून घ्यावे लागतील. 8a क्यूब प्लस 12 a स्क्वेअर बी प्लस 6ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. आता हे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यामुळे ब्रॅकेटमधील सर्व साईन चेंज होतील, म्हणजे पॉझिटिव्हची निगेटिव्ह होतील आणि निगेटिव्हची पॉझिटिव्ह होतील. 8a क्यूब प्लस आहे तो मायनस 8a क्यूब होईल, मायनस 12a स्क्वेअर बी आहे तो प्लस 12a स्क्वेअर बी प्लस 6ab स्क्वेअर आहे तो मायनस 6ab स्क्वेअर आणि मायनस बी क्यूब आहे तो प्लस बी क्यूब इज इक्वल टू. आता लाईक टर्म्स आर टुगेदर 8a क्यूब मायनस 8a क्यूब या ठिकाणी लिहिले 8a क्यूब मायनस 8a क्यूब प्लस 12a स्क्वेअर बी प्लस 12a स्क्वेअर बी एका ठिकाणी लिहिले प्लस 6ab स्क्वेअर मायनस 6ab स्क्वेअर एका ठिकाणी लिहिले प्लस बी क्यूब एका ठिकाणी लिहिले. आता प्लस 8a क्यूब मायनस 8a क्यूब कॅन्सल होईल. 12a स्क्वेअर बी प्लस 12a स्क्वेअर बी मीन्स 24a स्क्वेअर बी प्लस 6ab स्क्वेअर मायनस 6ab स्क्वेअर कॅन्सल होईल. प्लस बी क्यूब मीन्स प्लस 2b क्यूब मीन्स फायनल आन्सर इज 24a स्क्वेअर बी प्लस 2b क्यूब. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन 3r minus 2k bracket cube plus 3r plus 2k bracket cube means a is equal to 3r and b is equal to 2k. तर आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल a मायनस बी ब्रॅकेट क्यूब या एक्सपान्शन फॉर्म्युलामध्ये फक्त a आणि b साठी चेंज करून दिलेल्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करीत आहोत, बाकी काहीही बदल नाही. पहा 3r bracket cube minus 3 into 3r square into 2k plus 3 into 3r plus 2k square minus 2k cube plus 3r cube plus 3 into 3r square into 2k plus 3 into 3r into 2k square plus 2k cube. तर विद्यार्थी मित्रांनो कोइफिशियंट दिलेला असेल तर त्याला ब्रॅकेट करून स्क्वेअर क्यूब करायचं आहे, अन्यथा आपल्याकडून मग चूक होते. इज इक्वल टू 3r ब्रॅकेट क्यूब ऑफ 3 इज 27r क्यूब मायनस स्क्वेअर ऑफ 3 इज 9, 9 3 इज 27, 27 2 इज 54r स्क्वेअर k प्लस स्क्वेअर ऑफ 2 इज 4, 4 3 इज 12, 12 3 इज 36r k स्क्वेअर मायनस क्यूब ऑफ 2 इज 8k क्यूब प्लस 3r cube means 27r cube plus square of 3 is 9, 9 3 is 27, 27 2 is 54r square k plus square of 2 is 4, 4 3 is 12, 12 3 is 36r k square plus 8k cube is equal to 27r cube minus 54r square k प्लस 36r k स्क्वेअर मायनस 8k क्यूब. आपण ब्रॅकेट काढून टाकतोय प्लस 27r क्यूब प्लस 54r स्क्वेअर के प्लस 36r k स्क्वेअर प्लस 8k क्यूब. या ठिकाणी प्लस साईन असल्यामुळे साईन चेंज होण्याचा कोणताही प्रश्न नाही. लाईक टर्म्स आर टुगेदर 27r क्यूब प्लस 27r क्यूब मायनस 54r स्क्वेअर के प्लस 54r स्क्वेअर के प्लस 36r k स्क्वेअर प्लस 36r k स्क्वेअर मायनस 8k क्यूब प्लस 8k क्यूब. 27r क्यूब प्लस 27r क्यूब इज 54r क्यूब मायनस 54r स्क्वेअर k प्लस 54r स्क्वेअर k आर कॅन्सल. 36r k स्क्वेअर प्लस 36r k स्क्वेअर इज 72r k स्क्वेअर minus 8k cube plus 8k cube cancel means answer is 54r cube plus 72r k square. Question 4a minus 3 bracket cube minus 4a plus 3 bracket cube.
here a is equal to 4a and b is equal to 3. A is equal to 4a and b is equal to 3. Means 4a bracket cube minus 3 into 4a square into 3 plus 3 into 4a into 3 square minus 3 cube. आता इथं पण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे ते आपण तसंच ठेवू आणि ब्रॅकेटमध्ये लिहूया 4a क्यूब प्लस 3 इंटू 4a स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 4a इंटू 3 स्क्वेअर प्लस 3 क्यूब. आता इथं स्क्वेअर क्यूब काय असतील ते आपण सॉल्व करूया. 4a ब्रॅकेट क्यूब मीन्स क्यूब ऑफ 4 इज 64a क्यूब मायनस हिअर 4a स्क्वेअर ऑफ 4 इज 16. 3 3 9, 16 9 144 means minus 144 a square plus square of 3 is 9, 9 3 27, 27 4 108 a minus 3 cube is 27. तर इथं ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे. ब्रॅकेटमध्ये पहा 4a क्यूब ऑफ 4 इज 64a क्यूब प्लस 4 square is 16, 3 3 9, 16 9 144 a square plus 3 square is 9, 9 3 27, 27 4 108 a plus 3 cube is 27 is equal to. आता आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. 64a क्यूब मायनस 144 a स्क्वेअर प्लस 108 a मायनस 27. आता इथं ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे आणि ब्रॅकेटमधील सर्व साईन प्लस आहेत त्यामुळे सर्व साईन प्लसची काय होतील मायनस होतील. मायनस 64a क्यूब मायनस 144 a स्क्वेअर मायनस 108 a मायनस 27. टेकिंग लाईक टर्म्स आर टुगेदर 64a क्यूब मायनस 64a क्यूब मायनस 144 a स्क्वेअर मायनस 144 a square plus 108a minus 108a minus 27 and a minus 27. Here 64a cube minus 64a cube cancel. Minus 144a square minus 144a square दोघांनाही साईन मायनस आहे त्यामुळे त्यांची ॲडिशन होईल आणि ॲन्सरला साईन मायनस येईल. मीन्स मायनस 288a स्क्वेअर. Here plus 108a minus 108a cancel. Minus 27 minus 27. Here both signs are same. Add these two numbers. 27 plus 27 is 54. But sign is minus. Means answer is minus 288a square minus 54. Or taking minus sign outside means in bracket 288 a square plus 54. Next, fourth sub question. 5x minus 7y bracket cube plus 5x plus 7y bracket cube. Here a is 5x and b is 7y. Means 5x bracket cube minus 3 into a square is 5x square into b is 7y plus 3 into 5x into 7y square minus b cube means 7y bracket cube plus 5x bracket cube plus 3 into 5x square into 7y plus 3 into 5x into 7y square plus 7y bracket cube is equal to cube of 5 is 125 x cube minus square of 5 is 25, 25 3 is 75 and 75 multiplied by 7 is equal to 525 x square y plus 3 5 is 15 and square of 7 is 49. 15 into 49 is equal to 735 xy square minus cube of 7 is 343 y cube plus cube of 5 is 125 x cube plus square of 5 is 25, 25 3 is 75, 75 multiplied by 7 is
525 x square y plus square of 7 is 49, 3 5 is 15, 15 into 49 is 735 xy square plus 7 cube is 343 y cube. आता आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया, पण ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन असल्यामुळे साईन चेंज होणार नाही. 125 x cube minus 525 x square y plus 735 xy square minus 343 y cube plus 125 x cube plus 525 x square y plus 735 xy square plus 343 y cube. Taking like terms are together, 125 x cube plus 125 x cube minus 525 x square y plus 525 x square y plus 735 xy square plus 735 xy square minus 343 y cube plus 343 y cube is equal to 125 x cube plus 125 x cube is equal to 250 x cube. Here minus 525 x square y and plus 525 x square y is cancelled. 735 xy square plus 735 xy square is equal to 1470 xy square minus 343 y cube plus 343 y cube is cancelled. Means your answer is 250 x cube plus 1470 xy square. Solve these all examples. Do like and share this video. Thank you.